कोल्हापुरातून रत्नागिरी, पन्हाळ्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी टाऊन हॉल परिसरात एसटीचा बस थांबा होता. कोल्हापूर सर्किट बेंच कार्यरत झाल्यानंतर हा थांबा बंद करण्यात आलाय. सध्या प्रवाशी सोन्या मारुती चौकाच्या अलीकडे रस्त्याकडेला थांबतायत. इथं कुठल्याही प्रकारचा निवारा नसल्यामुळं प्रवाशांना भर उन्हात तसंच पावसात उघड्यावरच थांबावं लागतंय. इथून एसटीच्या वेगवेगळ्या 30 मार्गांवरील प्रवाशी थांबत असतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षित, सुसज्ज आणि नियोजित बस थांबा उभारण्याची मागणी होतीये. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरनं यंदा सुवर्ण महोत्सव वर्षाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बस थांबा उभारण्याची तयारी दर्शवली आहे. शहर वाहतूक नियंत्रण विभाग तसंच राज्य परिवहन महामंडळाच्या तांत्रिक निकषांनुसार बस थांबा उभारण्यात येईल. त्यासाठी महानगरपालिकेनं परवानगी द्यावी अशी मागणी इनरव्हीलच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी नुकतीच महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेतली आहे. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या प्रेसिडेंट रुक्मिणी हेगिष्टे, रुपाली बाड यांच्यासह इनरव्हीलच्या सदस्या उपस्थित होत्या.